जीवनाचे परिवर्तन आणि अध्यात्माची पहाट फुलवणारे आपल्या हक्काचे यशवंत प्रसाद न्यूज. यशवंत हो, जयवंत हो, यशवंत हो, जयवंत हो, यशवंत हो, जयवंत हो. बोला पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय. पार्वती पते हर 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 महादेव. सज्जन हो, आज 2 फेब्रुवारी आजच्यासाठी ओम परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज यांचे सुवचन म्हणजे 2 दिवसाची इथली वस्ती मिसळून जाईल मातीत माती. माणसाला नरदेह मिळाला, या नरदेहाचे सार्थक करण्यासाठी तो नरदेह मिळालेला आहे हे आपण कायमचे लक्षात ठेवूया. सुंदर देह घेऊन जन्माला येणे ही आई वडिलांच्याकडून आपल्याला मिळालेली एक सुंदर भेट असते. मात्र एक चांगलं व्यक्तिमत्व म्हणून जगणं ही आपली स्वतःची ओळख असते. जीवनात निष्ठेने आणि तत्वाने जे लाभते तेच आयुष्याच्या बेरजेत शिल्लक राहते. बाकी सारे नियतीच्या वजाबाकीत गायब होऊन जाते. मात्र सत्कर्म करणे सोडून देऊ नये. आपला दिवस आनंदात जाईल जेव्हा माणसाची योग्यता आणि हेतूचा प्रामाणिकपणा सिद्ध होतो, तेव्हा त्याचे शत्रू देखील त्याचा सन्मान करू लागतात. प्रेम करणारी माणसे या जगात खूप भेटतात, पण समजून घेणारं आणि उमजून सांगणारी व्यक्ती भेटायला भाग्य लागते. अशी व्यक्ती म्हणजे केवळ श्रीगुरु होय. लाभाविन प्रीती करणारी ती माया असते. त्यांच्याकडून एकच शिकावे, सर्वांमध्ये भगवंत पाहायला शिकावे. दुःख भोगणारा पुढे जाऊन सुखी होऊ शकतो, पण दुःख देणारा कधीच सुखी होऊ शकत नाही. कितीही चांगली गाडी ओढली तरी घोड्याला चाबकाचे फटकारे चुकत नसतात. झाडांनी कितीही चवदार गोड फळे दिली तरी दगडाचा मार त्यांना कधी चुकत नसतो. तसंच आपण कितीही महान व्यक्ती बनलो तरी लोकांच्या टीकामधून आपली सुटका नसते. एखादी व्यक्ती तुम्हाला खूप चांगली वाटली तर तुम्ही त्याच्यापेक्षा चांगले आहात, कारण दुसऱ्यातला चांगलेपणा पाहण्याची नजर तुमच्याकडे आहे आणि दुसऱ्याला चांगलं म्हणण्याचा मोठेपणा तुमच्याकडे आहे. आपली बुद्धी अशीच ठेवावी. म्हणून संत म्हणतात, उघडा घात आणि हित सेना म्हणे आहे निश्चिंत. स्वाभिमानावर आघात झाल्याशिवाय स्वतःला सिद्ध करण्याची ईर्ष्या उत्पन्न होत नाही आणि स्वतःला सिद्ध करायच्या ईर्ष्येशिवाय कर्तृत्व घडत नाही. ईर्ष्या सत्कर्मासाठी असावी, भगवंत प्राप्तीसाठी असावी. म्हणून सत्कर्म करणे आणि वाचेने त्याचे गोड नाम घेणे हा आपल्या जीवनाचा पाया असावा. माणसाच्या स्वभावाला औषध नाही, चारित्र्याला प्रमाणपत्र नाही, शब्दापेक्षा काही तिखट नाही आणि सुखी राहण्यासाठी मौनासारखे उत्तम साधन नाही. भावनांचा आणि वेदनांचा हिशोब कधीच करता येत नाही. ज्याच्या असतात त्यालाच त्या कळतात. शेवटी सल्ला देणारे बरेच भेटतील, पण लढावं एकट्यालाच लागतं, मैदानात असो वा आयुष्यात. काम, क्रोध, अहंकार, मीपणा या गोष्टी आपल्या काय कामाच्या? या गोष्टीमुळे जवळ आलेला देव लांब जातो. नरदेहाचे सार्थक होणे थांबते. आला आला प्राणी जन्मासी आला, तो वाढला आणि थोर झाला, सर्व व्याप केला आणि एक दिवस मरून गेला. यासाठी का आपला नरदेह आहे? काही घडवायचे असेल तर एकच करा, जेथे गुरुस्मरण तेथे भगवंताचे संतांचे ठाण. जगाची आस जोपर्यंत आपल्याला आहे तोपर्यंत भगवंत दूरच. विषयासक्ती ही परमेश्वराच्या मार्गातील मोठी धोंड आहे. मान, अपमान, निंदा या गोष्टीचा आपण विचार करू नये. अभिमान हे मूळ आपल्या मुळावर येते, त्यामुळे परमेश्वराचे विस्मरण होते. सुख, दुःख, आपत्ती, विपत्ती यांच्या पलीकडे आपण ज्यावेळेस जाऊ त्यावेळी आपोआप परमेश्वराचा मार्ग व्यवस्थित दिसेल. विषयाचा त्याग करावा, देहाला देवाची सवय लागावी. द्रव्य आणि दारू हे दुःखाचे कारण आहे. हृदयात
ईश्वराबद्दल प्रीतीचे रूप पाहावे, कानाने त्याचे गुण ऐकावेत, पायाने त्याच्या मंदिरापर्यंत चालत जावे, मनाने त्याच्या चरणाची धाव घ्यावी, जीवाची व शिवाची गाठ पडावी म्हणून तळमळावे, आपल्या जवळचे काहीतरी देत जावे म्हणून महाराज म्हणत, आपले देती पुण्य घेती, आपले न देती पुण्य ना घेती. परिस्थिती बंधनाला कारण नाही, तर मन हे बंधनाला कारण आहे. म्हणून आपल्या देहासकट आपला प्रपंच श्री गुरुचरणी अर्पण करावा. ते करतील ते माझे चांगलेच करतील, हा आत्मविश्वास तुम्हाला एक माणूस म्हणून जगायला बळ देईल. तुम्हीच माणसा घरी चांगले दिसाल व देवा घरी चांगले असाल, याची जबाबदारी सारी श्री गुरूंची असते. कारण श्री गुरु ठेवतात म्हणून तुमचा जगाशी संबंध चांगला असतो अथवा वाईट असतो. म्हणूनच त्यांची कास सोडू नये. यशवंत हो, जयवंत हो, यशवंत हो, जयवंत हो, यशवंत हो, जयवंत हो.